नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ऊस शेतीमध्ये फक्त खताचे नियोजन करून चालत नाही, तर योग्य वेळी योग्य फवारणी घेणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. तर या व्हिडिओमध्ये अशा ऊसाच्या 5 महत्त्वाच्या फवारण्यांबद्दल माहिती घेणार आहोत, ज्या ऊसाची जाडी, कांड्यांची लांबी आणि पर्यायाने तुमचे टनेज वाढण्यासाठी मदत करेल. अशा पद्धतीच्या ह्या 5 फवारण्या मित्रांनो आपण फुटव्यांच्या वाढीसाठी पहिली फवारणी, दुसरी फवारणी, तिसरी फवारणी, चौथी फवारणी आणि 5वी फवारणी या संदर्भातली सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. त्यासाठी मित्रांनो आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये ऊस शेती म्हटलं तर त्याचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे की ऊसासाठी 5 महत्त्वाच्या कोणत्या फवारण्या आहेत त्या आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. तर मित्रांनो, पहिली फवारणी जी आहे ती फुटव्यांसाठी साधारणपणे ऊस 45 ते 50 दिवसाचा असल्यावरती पहिली फवारणी 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान घ्यायची आहे. तर ती मित्रांनो 19-19 1 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 1 किलो आणि चिलेटेड झिंक 10 ग्रॅम सोबत एक चांगला टॉनिक आपल्याला ह्या फवारणीमध्ये घ्यायचं आहे. यामुळे ऊसाला फुटवे भरपूर फुटतात आणि पिकात हिरवेपणा येतो. त्याच्यामुळे ही पहिली फवारणी अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो. तर आता आपण याच्यानंतर पाहणार आहे दुसरी फवारणी. आता दुसरी फवारणी मित्रांनो ही कधी घ्यायची बघा, 60 ते 70 दिवस दुसरी फवारणी मित्रांनो. यात आपल्याला घ्यायचं आहे 126100 हे 1 किलो घ्यायचं आहे. मॅग्नेशियम सल्फेट 1 किलो आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये 250 ग्रॅम आणि मित्रांनो जिब्रेलिका ॲसिड हे 5 ग्रॅम. आता यामुळे ऊसाची उंची वाढायला सुरुवात होते आणि कांड्यांची लांबी सुधारते. म्हणजे ह्या फवारणीमुळे आपल्या ऊसाला हा फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, आता आपण पाहत आहोत तिसरी फवारणी. स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत. तर आता ही तिसरी फवारणी कशासाठी घ्यायची मित्रांनो, तर ऊसाची जाडी वाढवण्यासाठी ही फवारणी खूप महत्त्वाची आहे. तर साधारणपणे मित्रांनो ही फवारणी कधी घ्यायची पहा, 90 ते 100 दिवसाचा आपला ऊस झाल्याच्या नंतर ही तिसरी फवारणी मित्रांनो आपल्याला घेणं गरजेचं आहे. यात मित्रांनो 126100 आपल्याला हे 1.5 किलो घ्यायचं आहे. याच्यामुळे ऊसाची जाडी वाढण्यासाठी, कांड्यांची लांबी वाढण्यासाठी खूप मदत होणार आहे. याच्यामध्ये 6BA हे एक ग्रोथ रेग्युलर आहे. हे सुद्धा मित्रांनो जाडी वाढायला मदत करतं. यामुळे ऊसांची कांडे जाड व्हायला मदत होते आणि ऊस एकसारखा एक समान मित्रांनो ह्या फवारणीमुळे होऊ शकतो. त्याच्यामुळे एक वेळेस तुम्ही रासायनिक खतांचा वापर नाही केला तरी चालू शकतो, परंतु ह्या फवारण्या घेणं खूप गरजेचं आहे. कारण मित्रांनो, मुळापेक्षा काही वेळेस ऊन आपल्या पानांच्या साह्याने अन्नद्रव्य खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात घेतो. त्याच्यामुळे ह्या फवारण्या खूप महत्त्वाच्या आहे. आता मित्रांनो आपण पाहणार आहोत ती म्हणजे चौथी फवारणी. तर मित्रांनो ही चौथी फवारणीचा काय फायदा आहे, वजन आणि मजबूतीसाठी जेव्हा ऊस कांडी धरतो तेव्हा चौथी फवारणी करणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला काय वापरायचं आहे बघा, 13-00-45 2 किलो घ्यायचे, कॅल्शियम नायट्रेट 1 किलो आणि बोरान 250 ग्रॅम. तर मित्रांनो आता याच्यामुळे काय फायदा होणार आहे बघा, कॅल्शियम आणि बोरानमुळे ऊसाची वाढ आणि कांडीला तडे जात नाहीत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला हे कॅल्शियम बोरानचा एक फवारा घ्यायचा आहे. त्याच्यामुळे ऊसाचं वजन वाढणार
आणि ज्या आपल्या ऊसाला ज्या कांड्या असतात तर त्याला तडा जाणार नाही, म्हणजे त्याला उभ्या भेगा पडणार नाही. त्यासाठी मित्रांनो हा चौथा फवारा आपल्या ऊसासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर मित्रांनो आता त्याच्यानंतर आहे 5वी फवारणी. आणि मित्रांनो ही 5वी फवारणी अंतिम वजन आणि गोडव्यासाठी ही शेवटची फवारणी आहे. ऊसाच्या जोमदार वाढीच्या काळात ही फवारणी नक्की आपण करा. यात मित्रांनो आपल्याला घ्यायचं आहे 05234 2 किलो आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये 500 ग्रॅम. यामुळे साखरेचा उतारा वाढतो आणि ऊस शेवटपर्यंत रसरशीत राहतो. त्याच्यामुळे हा फवारा आपल्याला मित्रांनो 5वा घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं जर आपण आपल्या ऊसामध्ये हे टॉप क्वालिटीचे 5 फवारे जर घेतले तर मित्रांनो तुमच्या ऊसामध्ये चांगल्या प्रकारचं तुम्हाला तेज, चमक, जाडी, कांड्यांची संख्या, लांब, उंची सगळं रिझल्ट मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता उन्हामध्ये मित्रांनो मुळांपेक्षा पानांमधून जास्त अन्नद्रव्य शोषलं जातं. त्यासाठी मित्रांनो या फवारण्या करताना जमिनीत ओलावा असणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो अशा पद्धतीनं ह्या 5 फवारण्या जर आपल्या ऊसामध्ये आपण जर केल्या तर मित्रांनो नक्कीच 100% तुम्ही एकरी 100 ते 150 टन ऊस उत्पादन मिळवू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण ह्या 5 फवारण्यांची स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो ही माहिती आपणास कशी वाटली नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि आपण हा माझा व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा कमेंट करायचं आहे. आणि नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला खूप छान सुंदर माहिती प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. तर मित्रांनो ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला माझ्या जोडून राहा. तर यापूर्वीसुद्धा मित्रांनो चॅनलवरती खूप माहितीचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत. तर ते सुद्धा आपण नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ते सुद्धा आपण पाहू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचं आम्ही नियोजन केलेलं आहे, ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तर असो मित्रांनो माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय जवान, जय किसान.